नमस्कार, मी प्रणिताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मटार कचोरी तयार करणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये थोडासा ओवा, मीठ आणि तेल घेतलेलं आहे। हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हळूहळू पाणी घालून याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। पाणी थोडं थोडं घालायचं आहे म्हणजे आपलं पीठ पातळ होणार नाही। पीठ चांगलं मऊ मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे घट्ट गोळा पिठाचा करून घ्यायचा आहे आणि थोडंसं तेल लावून पीठ मऊ करून घ्यायचं आहे। पीठ जेवढं छान मळलं जाईल तेवढी आपली कचोरी मस्त अशी खस्ता होऊन आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण याला थोड्या वेळ झाकून ठेवू। आपलं पीठ रेस्ट होतंय तोपर्यंत कचोरीची स्टफिंग तयार करून घेऊ। स्टफिंगसाठी मी वाटाणा, वाफळलेला बटाटा आणि कोथिंबीर घेतलेली आहे। त्यामध्ये मसाल्यामध्ये मी धने पावडर, कच्ची बडीशेपची पावडर आणि हळदीचं कूट घेतलेलं आहे। सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकून जिरे घालून घ्यायचे। जिरे तडतडले की त्यामध्ये आपल्याला हे सर्व मसाले खमंग परतून घ्यायचे आहेत। धने पावडर, कच्ची बडीशेप आणि तिळाचा कूट हे आपल्याला तेलामध्ये कमी आचेवर खमंग असं परतून घ्यायचं आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत। मसाले आपले परतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला लाल तिखट आणि हळद घालून घ्यायची आहे। बाकीचे कोणतेही मसाले आपल्याला यामध्ये घालायचे नाही आहेत, फक्त लाल तिखट वापरायचं आहे। मसाले परतले की इकडे मी हे वाटाणे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे, ते आपल्याला चांगले परतून घ्यायचे। वाटाणे याकरता बारीक केलेले आहे म्हणजे आपली कचोरी फुटणार नाही। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ मिक्स झालं की आता याच्यामध्ये आपण बटाटा घालून घेऊ। सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपली कचोरी फुटणार नाही। तुम्ही बघू शकता आपला मस्त तयार झालेला आहे। त्याची तयार केलेली आहे आपण। चला तर मग आपण कचोरी करून घेऊ। आपलं पीठही छान भिजलेलं आहे। त्याकरता आपल्याला एक छोटासा गोळा करून घ्यायचा आहे आणि हातावरच आपल्याला कचोरी तयार करायची आहे। कचोरीला लाटून घ्यायचं नाही आहे। पिठाला असा वाटीचा आकार देऊन त्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायची आपल्याला। अशा प्रकारे मी कचोरी करून घेतलेली आहे। कचोरी आपल्याला एकदम मंद आचेवर तळायच्या आहेत।
गॅस फुल करायचा नाही आहे, मंद आचेवरच कचोरी होऊन द्यायची आपल्याला. तुम्ही बघू शकता आपली कचोरी तयार झालेली आहे. आपण बाहेर काढून घेऊ. अशा प्रकारे आपले छान खस्ता कचोरी तयार झालेली आहे. एकदम बाजारासारखीच कचोरी तयार झालेली आहे, बाजारात भेटते तशी. कचोरी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.